पक्ष यांची बैठक होते, जे छोटे पक्ष आहेत म्हणजे वंचित वगैरे आहे त्यांची मात्र बैठकीच बोलावलं गेलं नाही. त्याचा अजून म्हणजे खरं अजेंडा ठरलेला नाही, डिटेल्स ठरलेले नाही. अधिवेशन सुरू झाल्यावरच बैठक करावी लागेल ही चर्चा इथपर्यंत झाली होती, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे कार्यक्रम आता चालू आहे निम्म्या ठिकाणी. एकत्र येणं अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही एकत्र येऊ आणि त्यावेळेसच ती बैठक होणार आहे. त्यातला अजेंडा मात्र अद्याप ठरलेला नाही. सर्वांशी चर्चा होईल, काहीच अडचण नाही. जे जे आमच्या विचाराचे म्हणजे जे आघाडीच्या म्हणजे लोकशाहीच्या विचाराचे आहेत आणि भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती तत्वज्ञानाच्या विरोधात आहे, ते सगळे आम्ही एकत्र या असंच आहे, आमचंच धोरण ते आहे. इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल कुठेतरी मतभेद आहेत असं वाटतंय का? कारण का तारखा देखील पुढे ढकलल्या नाही ते या तारखांचं ढकलण्याचं असं काही कारण नाही. प्रत्येकानं वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत म्हणून आहोत आम्ही. काही थोडा वेळ लागलेला आहे. काही आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी नाही, बिलकुल आम्ही चांगले आहोत. आता प्रचाराचा भाग म्हणून काही बोलतील कोणी, पण त्याला काही अर्थ नाही. आम्ही एक चर्चा करू, काही चर्चा होईल, निर्णय होतील आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ. जागा वाटपा संदर्भात देखील आज शरद पवार यांनी वक्तव्य केलं की थोड्या काही जागा आहेत त्यांच्या बाबत अद्यापही चर्चा झाली नाहीये. काही जागा आहे ना, तेच खरं आहे. ते 5-6 जागा राहिल्यात की त्याच्या थोडीशी चर्चा आहे आणि त्या बाबतीत शेवटी आम्ही आणखी वरिष्ठांचा वेळ आली सल्ला घेण्याची तर तो घेऊ. परंतु याच्यात साहजिक आहे ना, 4-5-6 जागा असणं त्यातून तर साहजिक गोष्ट आहे. त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ. महाराष्ट्र काँग्रेस अपात्रता प्रकरणामध्ये अजित पवार गटानं हायकोर्टात दाद मागितली आहे की शरद पवार गटाच्या काही आमदारांना अपात्र करावं आणि त्यासंदर्भात आज हायकोर्टाने सर्वांनाच नोटीस पाठवली आहे. 10 आमदार आणि विधानसभा अध्यक्ष. नाही आता आपण पाहतोय, न्याय तर अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा नसतो, त्यांच्याकडून न्याय घ्यायचा असतो विधानसभेच्या अध्यक्षाकडून. त्यांनी कसे निर्णय घेतले हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. लहान मूल सुद्धा महाराष्ट्रातलं सांगेल. आता शेवटी कोर्टबाजी होईल, अपेक्षा आहे त्याच्यातून की तिथे न्याय मिळावा आम्हाला. शेवटी पक्षांतर बंदी कायदा जो केला आपण, त्याचा जो उद्देश होता तो सफल झाला पाहिजे. हे कमीत कमी न्यायालयाने तरी आता ते मान्य करून तशा प्रकारचे निर्णय हे साहजिकपणे अपेक्षित आहे. बारामतीमध्ये आता आणखी एक पत्नी आहे, आता योगेंद्र पवार म्हणजे अजित पवार यांचा सत्ता पत्नी आहे. हा शरद पवार पक्षाचं कार्यालय आहे, त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना भेटलेला आहे. म्हणजे परत एकदा पवार गटामध्ये किंवा बारामतीमध्ये टाटा पत्न्यांचं आता साहजिक आहे, तिथल्या तिथे काय काय चाललेलं असेल हे मी तर सांगणं शक्य नाही मला. परंतु असं आहे की शेवटी निवडणूक आहे, निवडणुकीकरता 2 बाजू असतात. माणसं जागा धरतील कोणती. महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांचं वजन वाढलेलं दिसतंय का तुम्हाला? नाही हे खरं म्हणजे हे कुटुंबाचे कधी कधी विषय असे होत असतात, महत्वाकांक्षीनं होत असतात. परंतु खरं म्हणजे चर्चेनं यानं मार्ग काढत गेलं पाहिजे असं माझी अपेक्षा आहे. मला बिलकुल तसं वाटत नाही. आदरणीय पवार साहेब, ते पवार साहेब शरद पवार साहेब, त्यांचं जे जनमानसामध्ये आजही स्थान आहे आणि ते केवळ जनमानसातल्या अंतःकरणात स्थान आहे त्यांच्याबद्दल. माझ्या ते कोणी नाकारू शकत नाही. तुम्हाला ते आपल्या निकालामधून दिसेल. मोदी शहानंतर जे.पी. नड्डा देखील आज मुंबई दौऱ्यावर आहेत. गणित जुळवण्याचा सध्या शेवटी असं आहे की निवडणुका इतक्या जवळ आलेल्या आहेत लोकसभेच्या. 5 मार्चच्या दरम्यान आचारसंहिता येईल असं मानलं जातं. तर ते येणार जाणार हे तर चालू राहणार, त्यात काही विशेष नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.